नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन सायलीला म्हणतो की आता काहीतरी आयडिया तर आपल्याला करावीच लागेल. सायलीला म्हणतो की बायको तुझ्या डोक्यावर डास आहे, खूपच मच्छर झालेत. त्यावर सायली म्हणते की अहो सर कुठे मच्छर, काही डास वगैरे नाही आहे. तेव्हा अर्जुन सायलीला खुणावत म्हणतो की बायको अगं खूप डास झालेत. आणि मग सायलीला अर्जुनचा इशारा कळतो. सायली म्हणते की हो ना सर, खूप डास झालेत, आपल्याला कॉईल लावायला हवी. तेव्हा सायली लगेचच कॉईल लावते. सायली कॉईल ठेवायला जाते तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं बायको तिकडे कुठे कॉईल ठेवायला जातीये, इकडे ठेव, नाहीतर मग तुला त्रास होईल आणि तुला त्रास झालेलं मला अजिबात आवडणार नाही. तर अस्मिता मनात म्हणत असते की अरे अरे इथे नको ठेवूस, आधीच इथे माझा श्वास कोंडतोय, त्यातल्या त्यात हा धूर, प्लीज इथे नको ठेवूस. आणि मग अर्जुन कॉईल लावून अस्मिताच्या पायाजवळ ठेवतो. तर अर्जुन सायलीला म्हणतो की रुकावट केली आहे खेद है, तर आपण परत म्युझिक लावूयात का. सायली म्हणते की आता गाणं नाही लावलं तर चालेल का. अर्जुन म्हणतो की अरे वा क्या बात है, माझ्या बायकोचा तर वेगळाच मूड दिसतोय. अर्जुन आणि सायली एकमेकांशी बोलत असतात. त्याचवेळी कॉईलच्या धुरामुळे अस्मिताला शिंक येते आणि अस्मिताचं भांडं फुटलं जातं. अर्जुन सायलीला म्हणतो की बायको अगं कोण आहे तिकडे, कोणीतरी लपले, चोर आहे वाटतं. मग सायली मोठमोठ्याने चोर 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 असं ओरडायला लागते. तेव्हा अस्मिता त्या आवाजाने मात्र तिथून पळून जाते. आणि मग अर्जुन आणि सायली दोघेही खाली जातात आणि चोर चोर म्हणून ओरडत असतात. तर अस्मिता ही हॉलमध्ये लपलेली असते. अर्जुनचा आवाज ऐकून बाकीचे घरातले सर्वजण तिथे येतात. सर्वजण आता चोराला शोधायला त्याच्या मागे पळू लागतात. अस्मिता ही पुढे पळत असते आणि घरातले सर्वजण तिच्या मागे पळत असतात. आणि शेवटी अर्जुन आणि विमल अस्मिताला पकडतात. अर्जुन म्हणतो की डॅड, हा चोर आमच्या खोलीमध्ये लपून बसला होता. हा चोर तर मला खूपच डेंजर दिसतोय. पूर्णा आजी म्हणते की अर्जुन तू ठीक आहेस ना बाळा, तुला तर काही झालं नाही ना. अर्जुन म्हणतो की मी तर ओके आहे पूर्णाजी, पण आता हा चोर काय ओके राहणार नाही. प्रताप म्हणतो की विमल जा आणि काठी घेऊन ये, आता याला चांगलाच चोप देऊयात आपण. कल्पना म्हणते की तुम्ही कशाला त्याला मारताय, तुम्ही एक काम करा, पोलिसांना फोन करून घ्या. अर्जुन म्हणतो की मम्मा आपण ते करणारच आहोत, पण या चोराला कळलं पाहिजे की परत चोरी करायची नाही म्हणून. अस्मिता मनात म्हणत असते की देवा, आता चेहरा दाखवला तरी पण प्रॉब्लेम, आणि आता नाही दाखवला तर मार खावा लागेल. आता काय करू मी. आता अस्मिताची चांगलीच कोंडी झालेली असते आणि ती घाबरलेलीही असते. पूर्णाजी म्हणते की काय रे, आमच्या घरात येऊन चोरी करण्याची हिंमत कशी झाली तुझी, आता बघ तुला किती वर्ष खडी फोडायला लावते ते. विमल काठी घेऊन येते आणि अर्जुनच्या हातात देते आणि म्हणते की अर्जुन दादा ही घ्या काठी, आणि आता ह्या चोराला चांगलाच सुतासारखा सरळ करा. तर सायली म्हणत असते की हो नका ना मारू त्याला. तर अर्जुन सायलीकडे रागाने बघत असतो. प्रताप म्हणतो की अर्जुन ती काठी आण माझ्याकडे, मी मारतो. तेवढ्यातच प्रताप म्हणतो की आण ती काठी अर्जुन माझ्याकडे, मी मारतो याला. आता मी याला असा चोप देतो ना, परत कधी चोरीच करू शकणार नाही हा. तर पूर्णा आजी म्हणते की थांब प्रताप, अन्नपूर्णा सुभेदारच्या घरात येऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला ना त्याने, आधी त्याला मार, आता मीच देणार. अर्जुन म्हणतो की हो पूर्णा आजी तूच मार आता ह्या चोराला. सायलीमध्ये जाते आणि म्हणत असते की पूर्णा आजी अहो नका ना मारू, कशाला मारताय. अर्जुन तिला बाजूला करतो आणि म्हणतो की बायको, ह्या चोराला आधीच कळायला पाहिजे होतं ते आपल्या रूममध्ये येण्याच्या आधी. अर्जुन म्हणत असतो की पूर्णा आजी उचल ती काठी आणि मार या चोराला. पूर्णा आजी अस्मिताला मारायला जाणार तेवढ्यात अस्मिता म्हणते की मी मी मी. अर्जुन म्हणतो की आतमधून आवाज आला. अर्जुन हळूच तिच्या तोंडावरचं ते पांघरून काढतो आणि अस्मिताचा चेहरा पाहिल्यावर घरातल्या सर्वांना मोठा धक्का बसतो. तर अर्जुन उगाच नाटकं करत म्हणत असतो की अस्मिताई तू. पूर्णा आजी म्हणते की काय ग, तू आपल्याच घरात चोरी करत होतीस, एक हार चोर करून तुझं भागलं नाही का म्हणून आता असं करतेयस. अस्मिता म्हणत असते की मी नव्हते चोरी करत. त्यावर अर्जुन म्हणतो की मग काय करत होती आमच्या रूममध्ये असं ब्लँकेट घेऊन रात्रीच्या वेळी. प्रताप म्हणतो की अस्मिता उत्तर दे, कारण रोज तुझं हे वागणं जरा वाढतच चाललंय. कल्पना म्हणत असते की अगं बोल ना मग, की तू अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये काय करत होतीस. अर्जुन म्हणतो असं रात्रीच्या वेळेला नवरा बायकोच्या रूममध्ये कोणी लपतं का, आम्हाला पण प्रायव्हसी हवी असते, कळलं पाहिजे ना तुला हे. विमल म्हणते की अस्मिताताई, जोडप्याच्या एकांताच्या वेळेत त्यांच्या खोलीत जाऊन लपणं काही बरोबर दिसत नाही. कल्पना म्हणते की शी, मला तर अगदी विचार करून सुद्धा लाज वाटते. अस्मिता म्हणते की या दोघांना एकांत नको होता ना, म्हणजे असं मला वाटलं, आणि म्हणून मग खात्री करून घ्यायला यांच्या रूममध्ये गेली होते मी. पूर्णाजी म्हणते की एकांत नको होता म्हणजे. अस्मिता म्हणते ॲक्च्युली ते काय आहे पूर्णाजी, मला ना यांच्यावर शंका आली होती की अर्जुन आणि सायली एकमेकांशी परकेपणाने वागतात, म्हणजे आपल्यासमोरच ते फक्त एकत्र असल्याचं नाटक करतात.
पण दोघंच असताना एकदम फॉर्मल आणि विचित्र वागत असतात आणि म्हणूनच मग मी त्यांचं वागणं पकडायला गेले होते तिकडे. अर्जुन आणि सायली मात्र एकमेकांकडे बघत असतात. अर्जुन सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की दिसलं का मग तुला आमचं फॉर्मल वागणं? अस्मिता म्हणते की नाही ना, तुमचा खेळ तर जास्तच रंगात आला होता. पूर्ण आजी म्हणते की हा अर्जुन या मुलीला बघितल्यानंतर कसा वारं शिरल्यासारखा वागतो तुला माहीत नाही का? हे नाटक कसं काय असू शकतं? कल्पना म्हणते की अगं अस्मिता, किती मूर्खपणा आहे तुझा हा. नवीन जोडप्याच्या रूममध्ये लपून बसायला तुला काहीच नाही वाटलं? अर्जुन म्हणतो की हे तर बरं झालं मी डासांसाठी कॉईल लावली म्हणून हिला बाहेर यावं लागलं, नाहीतर मग मी रात्रभर हिच्यासमोरच. कल्पना तर डोक्याला हात लावते. पूर्ण आजी अर्जुनला ओरडून म्हणते की अर्जुन. तर अर्जुन म्हणतो की अगं पूर्ण आजी, गप्पा मारत बसलो असतो ना रात्रभर, आणि ही तर आमच्या रूममध्ये अडकून बसली असती आणि बघत बसली असती रात्रभर. असं म्हणतात सायली अर्जुनला जोराचा चिमटा काढते. सर्वांना खूपच ऑकवर्ड फील होत असतं. तर सायली अस्मिताला म्हणते की तुम्ही कोण आहे, याच्या आधीच जर तुम्हाला मार बसला असता तर एवढा मोठा अनर्थ झाला असता. त्यावर अस्मिता म्हणते की आता बाहेर आली आहे ना मी, आणि मला हे पण दिसलंय की तुम्ही दोघंजण एकमेकांच्या प्रेमात किती बुडालात ते. का तुमच्या रूममध्ये आणि करा जे काही करत होता ते. आता मात्र सर्वजण डोक्याला हात लावून घेतात. अर्जुन म्हणतो की एक्सलंट आयडिया, थँक्यू फॉर सजेशन. ऐको, चल आपण कंटिन्यू करूया. तुझा मूड झाला होता ना मगाशी, आणि आता माझाही. आणि मग सायलीच्या खांद्यावर हात टाकून तो सायलीला तिथून घेऊन जातो. कल्पना आणि विमल मात्र हसत असतात. पूर्ण आजी अस्मिताला म्हणते की बघितलंस ना अस्मिता, तुझ्या ह्या वागण्यामुळे अर्जुनला अजून प्रोत्साहन मिळतं. त्याने त्याला आज विकूनच खाल्ली आहे आणि तू तर अशी थेरं करून दाखवली आहेस. प्रताप म्हणतो की अस्मिता, तुझ्याकडनं कितीही अपेक्षा ठेवल्या ना, शेवटी तुझी पातळी खाली घसरतेच. आता एक काम कर, हे सगळं वागणं थांबव. आईबाप म्हणून आम्हाला नेहमी मान खाली घालायला लावू नकोस. कल्पना, चल इथून. असं म्हटल्यानंतर सर्वजण तिथून निघून जातात. मागे अस्मिता म्हणत असते, मी जर काहीतरी चांगलं करायला गेल्यावर नेहमी असंच का घडतं? माझं तर नशीबच वाईट आहे. अर्जुन आणि सायली दोघंही रूममध्ये आलेले असतात. तेव्हा सायली म्हणते की सर, आज आपण थोडक्यात वाचलोय. तुम्हाला कळलं म्हणून बरं झालं की अस्मिताई तिथे लपल्यात, नाहीतर आपलं भांडं फुटलंच असतं. अर्जुन म्हणतो की पण मला एक कळत नाही, अस्मिताई आपल्या रूममध्ये आली कधी आणि कशी? सायली म्हणते की सर, तुम्ही ही माझी चूक म्हणून धरणार नाहीत ना? अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली, यावेळी आपल्या दोघांचीही चूक नाही आहे. बहुतेक आपण खाली जेवत होतो त्यावेळीच अस्मिताताई लपली असेल, म्हणजे हा तिचा खूप आधीचा प्लॅन असेल. सायली म्हणते की हो ना, म्हणून तर त्या जेवायला सुद्धा आल्या नाहीत. अर्जुन म्हणतो की बघितलं, ती खोटं बोलली की तिचं पोट दुखतंय म्हणून, आणि तुम्ही तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडत होतात. मी अस्मिताईला का नेहमी ओरडत असतो, आता कळलं तुम्हाला? सायली विचारते की पण त्या अशा का वागतात सर? त्यावर अर्जुन म्हणतो की ती आधीपासूनच तशी आहे. आता तर तिच्या बिहेवियरमध्ये ॲडिशनल इन्फ्लुएन्सर आलाय ना, तुमची लाडकी मैत्रीण तन्वी. तिच्या डोक्यात काहीतरी भरवत असते म्हणून असले प्रकार वाढलेत आता. सायली म्हणते की पण सर, आता तुम्ही वाढवू नका. उद्या परत त्यांना काही ह्या गोष्टीवरून बोलू नका आणि तुम्ही वाढवू नका. अर्जुन सायलीसमोर हात जोडतो आणि म्हणतो की संत सायली, तुम्ही तुमच्या जन्माला येण्याचा टाईम पिरियड आणि जागा दोघंही चुकलायत. तुम्हाला 100 वर्षपूर्वी हिमालयात जन्माला यायला पाहिजे होतं. तुम्ही तर तिथेच छान सूट झाला असता. सायली म्हणते की असं का बोलताय सर? अर्जुन म्हणतो की नाहीतर काय, तुम्हाला अस्मिताचा राग येत नाही म्हणून तुम्ही तिची गॅरंटी घेताय. तुम्हाला माहिती आहे मिसेस सायली, जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलता ना, तेव्हा मला तुमच्या डोक्याच्या भोवती हॅलो दिसतो. मला हॅलो माहिती आहे? एक लाईटचं सर्कल दिसतं तुमच्या डोक्याच्या भोवती. त्यावर सायली म्हणते की वलय. अर्जुन म्हणतो की हो तेच. मला असं वाटतं की सगळं समजून घेणारा इंजिनच माझ्यासमोर उभा आहे. संत सायली, आशीर्वाद द्या मला, असं म्हणून तो सायलीच्या पाया पडू लागतो. सायली म्हणते की अहो सर, हे काय करताय तुम्ही चुपचाप झोपा बरं आता. अर्जुन म्हणतो की संत सायलींचे गोल्डन वर्ड पाळलेच पाहिजे, झोपा आता. आणि अर्जुन ब्लँकेट घेऊन झोपून जातो. तर सायली म्हणत असते की झोपा म्हटल्यावर लगेच झोपायचं, उषा कोण लावणार? आणि मग सायली मध्ये उषा लावते आणि तीही झोपून घेते. तर इकडे मैपत विचार करत असतो की साक्षीचं ऐकून रिसॉर्टचं काम सुरू केलं नाही तर नाकातोंडात पाणी जाईल. प्लॉट तर ताब्यात आलाय, त्यामुळे आता बांधकामसुद्धा सुरू झालं पाहिजे. तर मैपत कोणाला तरी कॉल करतो आणि सांगतो की तुला त्या रिसॉर्टच्या कामाबद्दल बोललो होतो ना, ते काम आता सुरू करायचं. नाही, वर्षभराने नाही तर आता लगेचच सुरू करायचं आहे. उद्या जायचं आणि मोजणी करून घ्यायची, म्हणजे डिझाईनचं काम सुरू करता येईल. आणि परवा त्या जागेवर आश्रमावर बुलडोझर फिरवायचा. पुढच्या आठवड्यापर्यंत तिथे मला आश्रमाची एक वीटसुद्धा दिसायला नको आहे.
तरी इकडे चैतन्य हा झोपलेला नसतो. खरं तर तो साक्षीच्या प्रेमामध्ये बुडालेला असतो आणि साक्षीच्या गोष्टी त्याला आठवत असतात. तर इकडे सकाळी सकाळी पूर्णा आजी आणि प्रताप नाश्ता करत असतात. त्याचवेळी सायली डायनिंग टेबलवर उभी असते, परंतु तिचं लक्ष नसतं. कल्पना सायलीजवळ जाते आणि तिला विचारते की काय झालंय सायली. त्यावर सायली सांगते की मला आश्रमाची खूप आठवण येते. प्रताप म्हणतो की बरं कल्पना, मी आज ब्रेकफास्ट करून लवकर निघणार आहे, मला महत्त्वाच्या मीटिंग आहेत. सायली ही पूर्णा आजीला वाढत असते, परंतु सायलीला जांभई येत असते. पूर्णा आजी म्हणते की आता काय 4 माणसांचं खाणार आहे का मी. कल्पना, बाई तूच वाढ ना, मला कशाला अन्नाची नासाडी करते, बाकीच्यांनी झोपा सासूच्या जीवावर. सायली म्हणते की सॉरी पूर्णा आजी, मी चहा आणते. सायली चहा करण्यासाठी किचनमध्ये जाते तर अर्जुनसुद्धा तिथे येतो. कल्पना अर्जुनला नाश्ता वाढते आणि म्हणते की अस्मिताच्या वागण्यामुळे पुन्हा सर्वजण शांत आहेत. उपाशी अजिबात कोणी जायचं नाही आहे. तेवढ्यातच अस्मिता तिचा मोबाईल घेऊन तिथं उभी राहते. अर्जुन म्हणतो की काय झालं अस्मिताई, तुला कालच्या वागण्यामुळे काहीच वाटत नाही का. काल करताना लाज वाटली नाही तर आत्ता वागताना तरी का लाज वाटेल तुला. या आणि बसा, करून घ्या नाश्ता. त्यावर अस्मिता म्हणते की तू सांगायची काही गरज नाही, हां करणारच आहे मी नाश्ता, असं म्हणून मोठ्या तोऱ्यामध्ये तीही सर्वांसमोर नाश्ता करायला बसते. तर अर्जुनसुद्धा जांभई देत असतो. ते बघून कल्पना म्हणते की काय रे, तुमच्या दोघांचीही झोप झाली नाही आहे का, तुम्ही दोघं पण किती जांभया देताय. तेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 20 जुलैच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. अर्जुन त्याचं काम करत असतो त्यावेळी तो सायलीला म्हणतो की मिसेस सायली, तुम्हाला काही बोलायचं आहे का माझ्याशी. सायली खूपच पॅनिक झालेली असते. सायली अर्जुनला म्हणते की सर, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. खरं तर मला आमच्या घराची म्हणजे मला आश्रमाची खूप जास्त आठवण येते सर. अहो, त्या जागेच्या आठवणी माझ्यासाठी खूप आहेत. मला अगदी स्वप्नातसुद्धा ते घर दिसतंय. ते घर असं अचानक सोडावं लागलं ना तर ते घर मनातून जातच नाही आहे. सर, मला आणि कुसुमताईला फक्त एकदा जाऊन ते घर बघता येईल का प्लीज. अर्जुन म्हणतो की नाही, तिथे असं जाता येणार नाही. सायली म्हणते की मग आपण दोघं जाऊयात का सर, तुम्ही ऑफिसला जा तिकडनं, मग वाटलंच तर मी रिक्षाने घरी निघून येईल. आता मात्र अर्जुनला खूपच टेन्शन आलेलं असतं, कारण आश्रमाचा लिलाव झाला आहे ही गोष्ट सायलीला माहीत नसते. आणि ही गोष्ट जर सायलीला कळली तर तिला किती वाईट वाटेल याचा अंदाज अर्जुनला चांगलाच असतो. तर पुढे काय होईल हे बघणं खूपच रंजक असणार आहे. त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.